नमस्कार, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. खुश खबर आहे लाडक्या ताईंनो. खूप लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या की केवायसी मुदतवाढ कधी मिळणार आहे. तर आपण सारखं सांगत आलोय की केवायसी मुदतवाढ ही मिळणारच आहे. चर्चा चालू आहे. तर फायनली ई केवायसी मुदतवाढ ही मिळाली आहे. जे राज्याचे महिला मंत्री आहेत आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करून एक मेसेज दिला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे अशा लाडक्या बहिणीची ई केवायसी दुरुस्त करायची आहे. तर आता ही ई केवायसी दुरुस्त कशी होणार आहे. आणि ई केवायसी दुरुस्ती ही ऑनलाईन नाही, ऑफलाईन आहे. एकदम सोप्या पद्धतीने ई केवायसी ही दुरुस्त होणार आहे. तुमच्या घरी ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे, तर ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे त्यांनी अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटा. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना भेटचाल, ज्यावेळेस तुम्ही त्यांना सांगताल की माझी ई केवायसी चुकली आहे, त्यावेळेस अंगणवाडी सेविका आणि जिल्हा अधिकारी येऊन प्रत्यक्षात ही माहिती पडताळणी करणार आहेत. म्हणजे व्हेरिफिकेशन हे करणार आहेत. खरंच तुमच्या घरी 4 चाकी गाडी आहे का, खरंच तुमच्या घरी कोणी आयकर टॅक्स भरत आहे का, खरंच तुमच्या घरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे का, किंवा कोणी नोकरदार आहे का, हे प्रत्यक्षात येऊन हे पाहणार आहेत. आणि तसंच ई केवायसी व्हेरिफिकेशन हे होणार आहे. तर लाडक्या ताईंनो, काळजी करू नका. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे, अखेर प्रतीक्षा संपली आहे. आता जो काही ऑप्शनल आहे, ऑफलाईन आहे, याची डेट, अंतिम तारीख ही काही आणखी जाहीर केली नाही. आता हे सुरळीतपणे चालू राहणार आहे. तर लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटा आणि त्यांना जी काही ई केवायसी चुकली आहे त्यांना सांगा की ई केवायसी चुकली आहे, आमचे व्हेरिफिकेशन करा. मग अंगणवाडी सेविका आणि जिल्हा अधिकारी येऊन जे काही व्हेरिफिकेशन आहे ते ऑफलाईन प्रत्यक्षात तुमच्या घरी येणार आहेत आणि पडताळणीही करणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी ज्या सर्व निकषमध्ये येतात, सरकारने दिलेल्या निकषमध्ये येतात, अशा लाडक्या बहिणी फक्त या योजनेमध्ये आता पात्र राहणार आहेत. आणि जे काही अंगणवाडी सेविका आणि जिल्हा अधिकारी आहेत ते लवकरच तुमच्या घरी येऊन जे काही व्हेरिफिकेशन आहे ते करणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, मी म्हणलं होतं ई केवायसी मुदतवाढ ही मिळणारच आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या. काही लोकांचे कमेंट पण आले होते ई केवायसी मुदतवाढ मिळणार नाही, फेक व्हिडिओ नका बनवू, खोटी माहिती नका सांगू. कारण मी दिवस रात्र एक करतो अपडेट घेण्यासाठी. शेवटी ई केवायसी मुदतवाढ ही मिळाली. आणि होईल तितका व्हिडिओ हा शेअर करा, सर्व लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही त्यांनी अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटा. याबद्दल अपडेट दिली नाही तर याबद्दल पण अपडेट ही येणारच आहे. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी झाली नाही त्यांनी ई केवायसी कशी करायची. आता सध्या ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे त्या लाडक्या बहिणींना एक संधी दिली आहे. तर चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.